एक ब्रेकिंग बातमी आलेली आहे। पाकचे पंतप्रधान शहबाज शरीफ पाकच्या राष्ट्रपतींच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत। शहबाज शरीफ हे सध्या राष्ट्रपती झरदारींच्या भेटीला पोहोचल्याची माहिती जी आहे ती आता समोर येते। पाकिस्तानकडनं शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलेलं होतं, त्यानंतरला परराष्ट्र मंत्रालयानं पत्रकार परिषद घेऊन पाकिस्तानचे कान टोचलेत आणि त्यानंतर आता पाकचे पंतप्रधान शहबाज शरीफ हे राष्ट्रपती झरदारींच्या भेटीला पोहोचल्याची माहिती जी आहे ती आता समोर येते। तर दोन्ही देशातल्या तणावासंदर्भात भारतासोबत चर्चेची इच्छा जी आहे ती शहबाज शरीफ यांनी व्यक्त केली आहे। आम्हाला देखील भारतासोबत युद्धविराम हवा आहे असं शहबाज शरीफ यांनी म्हटलेलं आहे। तर भारतानं आमच्यावर युद्ध लादलं असं खोटं वक्तव्य जे आहे ते यावेळेला शहबाज शरीफ यांनी केलंय। भारतानं आमच्यावर युद्ध लादल्याचं जे वक्तव्य आहे शहबाज शरीफ यांचं देखील भारत जे आहे त्याला लवकरच प्रत्युत्तर जे आहे ते देईल, परंतु भारतानं आमच्या एअरबेसवरती हल्ले केले असा कांगावा देखील यावेळेला शहबाज शरीफांनी केला। राजस्थानच्या जैसलमेरमध्ये पुन्हा स्फोटांचे आवाज पाहायला मिळत आहेत। जैसलमेरमध्ये 6 स्फोटांचे आवाज आलेले आहेत। स्फोटांच्या आवाजानंतर जैसलमेरमध्ये सायरन देखील वाजल्याची माहिती आता समोर आलेली आहे। ही आताच्या घडीची महत्त्वाची आपण बातमी पाहतो आहोत। जैसलमेरमध्ये स्फोटाचे आवाज जे आहेत ते येत आहेत। 6 स्फोट झाल्याचे आवाज आलेले आहेत। स्फोटांच्या आवाजानंतर आता सायरन देखील जे आहे तिथे वाजवलं जात आहे। तर एक बातमी आली आहे। जम्मू काश्मीरमधील नागरोडामध्ये आर्मी कॅम्प जवळ संशयास्पद हालचाली पाहायला मिळत आहेत। भारतीय सैन्यानं गस्त देखील यावेळेला वाढवलेली आहे। जम्मू काश्मीरमधील नागरोडामध्ये आर्मी कॅम्प जवळ संशयास्पद हालचाली ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत। भारतीय सैन्याकडून इथं गस्त वाढवण्यात आलेली आहे। भारतीय सैन्य या ठिकाणी जे काही संशयित जे आहेत कुणी आढळत आहेत का त्याचा शोध सध्या घेतला जातोय। जम्मू काश्मीरच्या नागरोडा आर्मी कॅम्प जवळ संशयास्पद हालचाली असल्याचं बोललं जात आहे। तर चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांशी अजित डोवाल यांची फोनवरून चर्चा झालेली आहे। पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती मिळते आहे। भारतानं दहशतवाद विरोधी कारवाई करणं आवश्यक असल्याचं अजित डोवाल यांनी म्हटलेलं आहे। चीन पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध करतो असं देखील चीनचे परराष्ट्र मंत्र्यांनी म्हटलंय। युद्ध ही भारताची निवड नाही असं देखील अजित डोवाल यांनी म्हटलेलं आहे। युद्ध ही भारताची निवड नाही या विधानाचं चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांकडून कौतुक करण्यात आलंय। तर पाकिस्तानकडून युद्धविरामाचं उल्लंघन करण्यात आलंय। पाकच्या हालचालींवरती भारतीय सैन्याची करडी नजर असणार आहे। परराष्ट्र मंत्रालयानं पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली आहे। पाक सरकारनं शस्त्रसंधीच्या उल्लंघनावरती